नमस्कार. मी पोलीस निरीक्षक प्रशांत पवार सध्या PCR नांदेड या ठिकाणी आहे. माझ्याकडे मागील 3 वर्षापासून DYSP या पदाचा देखील कार्यभार आहे. दिनांक 17 जुलै रोजी माझ्या जसं सुचलं तसं या पुस्तकाचे प्रकाशन CPR पुणे या ठिकाणी झाले. यावेळी या कार्यक्रमाच्या निवेदनाची संपूर्ण जबाबदारी सौ विद्या जितेंद्र जोशी मॅडम यांच्याकडे होती. मी पोलीस खात्यातील इतर काही लोकांकडून त्यांच्याबद्दल ऐकलं होतं. त्यांनी ज्या पोलीस खात्याबद्दल जे काही योजना आहेत, कार्यक्रम आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने निवेदन केलेत किंवा काही छोट्या क्लिप तयार करून गेल्या, मी त्या पाहिल्या, त्या ऐकल्या. त्यानंतर माझी खात्री झाली की आपल्या कार्यक्रमासाठी याच निवेदिका म्हणून हवे आहेत. मग मी त्यांचे संपर्क साधला आणि मग त्यांना या निवेदनासाठी एक विनंती केली. ज्यावेळी हा कार्यक्रम झाला त्यानंतर माझ्या लक्षात आलं की जो कार्यक्रम एखादा सत्कार असेल किंवा पुस्तक प्रकाशन असेल, त्या पुस्तकातले जे इंटिग्रेट्स आहेत किंवा त्या सत्कार असलेली व्यक्ती जी आहे तिचं जे कार्य आहे, याचबरोबर संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ती जबाबदारी त्या निवेदिका आणि तिने लोकांपुढे मांडलेले विचार किंवा लोकांना बांधून ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण कसं असतं की अशा प्रकाशनाला आलेले लोक किंवा कोणत्याही इतर कार्यक्रमाला आलेल्या लोकांच्या सर्वांच्या मनात भावना सारख्या असतात. त्या भावनांना शब्दरूप देऊन त्यांच्या काळजात हात घालायचं काम हे निवेदिकामध्ये असतं. आणि ज्यावेळी निवेदिका ही एखाद्या समोरच्या प्रेक्षकांच्या काळजात हात घालते आणि त्यांच्या भावनांना शब्दरूपाने मार्ग देते, त्यावेळी तो कार्यक्रम हा एक मंत्रमुग्ध होऊन जातो आणि सर्व त्या समरस होतात. आणि ही कला विद्या जोशी मॅडम यांच्याकडे ओतप्रोत भरून आहे हे मी इथे सांगेन. याचं कारण असं की ज्यावेळी माझा पुस्तकाचं प्रकाशन होतं तर माझ्या पुस्तक त्यांनी पूर्ण वाचलं. त्याच्यानंतर ज्यावेळी ते निवेदन करत होते त्यावेळी त्याला समर्पक असलेले सुभाषितं, मोठमोठ्या कवींच्या कवितेतल्या ओळी त्यांनी त्यात घातल्या. त्यामुळे एक प्रकारची उंची त्या कार्यक्रमाला मिळाली होती. काय होतं की निवेदिकाने नुसतं पाठांतर केल्यासारखं बोललं आणि नुसतं व्यासपीठावर लोकांचं कौतुक केलं तर तो कार्यक्रम हा रटाळवाणा होतो. पण असं माझ्या कार्यक्रमामध्ये कुठेही कणभर देखील असं वाटलं नाही की हा कार्यक्रम थोडासा संत होतोय किंवा तो रटाळ होतोय. याचं सर्व श्रेय हे जोशी मॅडमना आहे. निवेदन म्हणजे काय? जे आपल्याला भावतं, जे आपल्याला बांधून ठेवतं, जे आपल्याला त्यातल्या वातावरणाशी कार्यक्रमाशी समरस करून ठेवतं, ते म्हणजे निवेदन. आणि या सर्व गुणांनी संपन्न असलेल्या मान्य सौ विद्या जितेंद्र जोशी मॅडम आपल्याला उत्तरोत्तर अशीच या क्षेत्रामध्ये प्रगती होवो याबद्दल मी आपणाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.